हे बघा, हा सॉस आपण तयार केला. दिसायला भारी दिसतोय, तिखट आहे पण चवीला एक नंबर लागतो. तर हा आहे कोरियन मोमो सॉस. आता मोमोजचा सॉस केलाय म्हणजे मोमोज सुद्धा केलेले आहेत. तर आज आपण केलेले आहेत व्हेज कोरियन मोमोज. कोरियन मोमोजचं एक व्हेज व्हर्जन तुम्हाला सांगणार आहे. तसं तर हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं जातं. आपण थोडासा इंडियन टच देऊन कोरियन मोमोज करणार आहोत आणि त्याच्यात सोबत हा सॉस. खूप सोपी रेसिपी आहे बरं का, सारण-बिरण परतत बसण्याची गरज नाही आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत कोरियन व्हेज मोमोज. याला मंडू असंही म्हणतात, डम्पलिंग्स म्हणतात, खूप वेगवेगळी नावं आहेत. मोमोज आपण करतो अगदी त्याच पद्धतीने पण थोडासा फरकाने ते तयार होतात. त्याचसोबत एक वेगळा मोमो सॉस आपण करणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे, सुरुवात करूया. तुम्हालाही माहिती आहे, आपण प्रत्येक रेसिपी अगदी स्टेप बाय स्टेप बघत असतो. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. मोमोजच्या आवरणासाठी लागेल 1 कप मैदा, 3 चमचे तेल, चवीपुरतं मीठ. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. पहिली स्टेप, आपल्याला याचा मैदा मळायचा आहे. तर इथं आपण घेऊया 1 कप मैदा, चवीपुरतं मीठ आणि 4 टीस्पून तेल. छोट्या चमच्याने 4 चमचे तेल घेते मी. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता हे तेल या मैद्यामध्ये चांगलं मिक्स करूया. मैद्यामध्ये तेल घातल्यामुळं मोमोजचं वरचं आवरण छान मऊ लुसलुशीत होतं. याच पद्धतीने तुम्ही फ्राईड मोमोजसुद्धा करू शकता बरं का. सेम पद्धत आहे, फक्त फ्राय करतात मोमोज. बरं, आपण हे तेल चांगलं मिक्स केलं. तेल मैद्यामध्ये चांगलं मिक्स केलं. थोडं थोडं पाणी घालू आणि याला मळून घ्यायचं. पाणी घेताना मी अगदी हलकं कोमट पाणी घेतलंय. खूप गरम नाही, हलकं कोमट. म्हणजे जस्ट असं ते म्हणतो ना, काटा मोडतो पाण्याचा, अगदी तसं गरम केलंय. आता मोमोजचं आवरण करताना त्याला व्यवस्थित शेप करता येण्यासाठी मैदा घट्ट मळायचा आहे. तो घट्ट हवा पण मऊसूत हवा. थोडं थोडं पाणी घालू आणि याला घट्टसर मळून घेऊ. आणि हे बघा, याला मी मळून घेतलं. तुम्ही बघाल हे बरंच घट्ट आहे. हा मैदा 1 कप होता, तो मळण्यासाठी मला फक्त पाव कप कोमट पाणी लागलं. त्यामुळं तुम्ही अंदाज बांधू शकता की मैदा आपल्याला कसा ठेवायचा आहे. हे बघा, हे झालंय. अगदी थोडंसं तेलाचा हात लावून घेते. यावर झाकूया आणि 10-15 मिनिटं भिजत ठेवूया. आता मैदा भिजतोय तोपर्यंत दुसरी स्टेप करून घेऊ. मोमोजचं फिलिंग कसं करायचं त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. मोमोजच्या फिलिंगसाठी घेतलाय 1.5 कप एकदम बारीक चिरलेला कोबी, अर्धा कप चिरलेलं मशरूम, अर्धा कप चिरलेली कांदापात, अर्धा कप पनीर. सोबतच लाल आणि पिवळी शिमला मिरची 2-2 चमचे घेतली, 2 चमचे बारीक चिरलेलं गाजर, 1 मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 लहान चमचा चिरलेलं आलं, थोडीशी चिरलेली हिरवी मिरची, 1 लहान चमचा चिरलेली कोथिंबिरीची कोवळी देठं. त्याचबरोबर लागेल चवीपुरतं मीठ, 1 टेबलस्पून व्हिनेगर, 4 टेबलस्पून सोया सॉस, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि 1 टेबलस्पून तिळाचं तेल. साहित्य बघितलं. साहित्याला बरंच काही लागतं, पण सारण अगदी पटकन तयार होतं. शिजवायचं वगैरे काही नाही, परतायचं काही नाही. एक भांडं घेतलंय, त्यामध्ये सगळ्या भाज्या काढू. बारीक चिरलेला कोबी बघा कसा परफेक्ट चिरलाय. असा कोबी असेल तर मोमोजचं फिलिंग पण छान होतं, व्यवस्थित ते भरता येतं. त्याचबरोबर घालू बारीक चिरलेला मशरूम, बारीक चिरलेली कांदापात. खरं तर याच्यात शिमला मिरची वगैरे घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण मी घालते. लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची आणि गाजर. आपण रंगीबेरंगी मोमोज करूया. आता हे जे पनीर आहे, हे पनीर आपण असं चुरून यामध्ये घालू. खरं तर कोरियन मोमोजमध्ये टोफूचा वापर केला जातो, पण तुम्ही टोफू घालू शकता किंवा मग पनीर घातलं तरी चालणार आहे. टोफू म्हणजे सोयाबीनच्या दुधापासून केलेलं पनीर. झालं, हे झालं. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला लसूण बघा एकदम मस्त चॉप करायचा. बारीक चिरलेली कोथिंबिरीची कोवळी देठं, हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, मिरपूड, चवीपुरतं मीठ, 1 चमचा व्हिनेगर आणि 4 चमचे सोया सॉस. कोरियन मोमोजमध्ये सोया सॉसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता हे सगळं चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आणि हे घ्या, आपण सगळं याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. आता इथं एका चाळणी मी बाउलवर ठेवली आहे, त्यामध्ये हे सगळं मिश्रण काढूया. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. सोया सॉस याच्यामध्ये आपण घातला आहे, पण तो फक्त फ्लेवरसाठी असणार आहे. त्यामुळे आपण काय करू, याला चाळणीवर
हलकंसं हलकंसं प्रेस करायचं, खूप जास्त प्रेस करू नका, नाहीतर सगळा सॉस बाहेर निघून जाईल. आणि याला एक 10 मिनिटं असंच ठेवू. म्हणजे जेवढा लागेल तेवढा सॉस त्या भाज्यांना चिकटतो, बाकीचा निघून जातो. चला याला एक 10 मिनिटं असंच ठेवूया. तर आपला मैदा मळून झाला, सारण तयार झालं. आता आपण कोरियन मोमोज करतोय, तर एक कोरियन मोमो सॉस आपण करूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. कोरियन मोमो सॉससाठी आपल्याला लागेल 5 टेबलस्पून तेल, पाव कप एकदम बारीक चिरलेला लसूण, 2 ते 3 चमचे रेड चिली फ्लेक्स, 2 ते 3 टेबलस्पून व्हिनेगर, 4 टेबलस्पून सोया सॉस, मूठभर बारीक चिरलेली कांदापात, 1 चमचा साखर, 2 चमचे भाजलेले तीळ आणि सजावटीसाठी लागेल असा पातळ चिरलेला पातीचा कांदा. साहित्य बघितलं. आता तेल थोडं याला जास्त लागतं. 5 टेबलस्पून तेल मी एका पॅनमध्ये काढते. तर हा सॉस करण्यासाठी सुद्धा तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरी चालेल, मी साधंच तेल वापरते. झालं, तेल गरम झालं, यामध्ये घालूया लसूण. बघितलं, भरपूर लसूण घेतलाय, पाव वाटी लसूण आहे. एकदम बारीक चॉप करून घ्यायचा, खूप मोठा मोठा चॉप करू नका, नाहीतर मग दाताखाली चांगला लागणार नाही. आता मी गॅस कमी ठेवते आणि हा लसूण या तेलामध्ये 1 मिनिटभरासाठी चांगला परतून घेऊया. लसूण एकदम बारीक कसा चिरायचा, तुम्ही चॉपरमधनं चिरू शकता. चॉपर तुमच्याकडे नाही आहे तर सरळ काय करायचं, लसूण ठेचायचा, पाटावर ठेवून लसूण ठेचायचा. तो असा चपटा झाला की मग सुरीने उभा कापायचा आणि मग आडवा कापायचा, बारीक चिरला जातो. वेळ जास्त लागेल पण चव खूप छान येईल. कोरियन पदार्थ स्पायसी असतात, त्यामुळं याच्यामध्ये इतकी स्पाइस लेवल आहे. झालं, लसूण असा हलका हलका परतलाय, खूप डार्क करायचा नाही. आता यामध्ये घालूया रेड चिली फ्लेक्स 3 चमचे. गॅस आता कमी करू आणि याला अगदी थोडंसं परतून घेऊ. झालं, याला मी अगदी अर्धा मिनिटं परतलं, गॅस बंद करायचा. आता यामध्ये घालूया भाजलेले तीळ, 1 चमचा साखर, 4 चमचे सोया सॉस आणि 2 ते 3 मोठे चमचे व्हिनेगर. त्यासोबत घालूया कांद्याची पात आणि याला मिक्स करूया. कांद्याची पात घातली, गॅस मी परत चालू करते. आता यामध्ये घालूया पाणी, जवळपास 4 टेबलस्पून. पाणी घालूया आणि एक उकळी आणूया. हे बघा, याला उकळी आली. उकळी आली की लगेच गॅस बंद करूया. आपला सॉस तयार झाला. तर आपला सॉस तयार होत होता तोपर्यंत 10 मिनिटं या भाज्या चांगल्या निथळून झाल्या. पाहिजे तेवढा सॉस याच्यामध्ये राहिला, बाकीचा निघून गेला. आता यामध्ये घालूया 1 चमचा तिळाचं तेल आणि हे तेल या भाज्यांना लावून घेऊया. आणि फायनली जाऊन आपलं हे मोमोजचं सारण किंवा मोमोज फिलिंग तयार झालं. एवढं होईपर्यंत आपला मैदासुद्धा मस्त भिजलेला आहे. आता मी फक्त काय करते, याला ना चांगलं मळून घेणार आहे. थोडंसं हाताला तेल लावायचं आणि याला चांगलं मऊ करून घ्यायचं, म्हणजे मोमोजच्या ज्या लाट्या आपण करतो ना त्या व्यवस्थित लाटता येतात आणि मोमोज व्यवस्थित भरता येतात. 1-2 मिनटं याला चांगलं मळून घेऊया. हे बघा, मैदा मी छान मळून घेतला आहे. आता याच्या छोट्या छोट्या लाट्या करूया. मोमोज छोटेच असतात त्यामुळे एकदम छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या. एकसारख्या याव्यात म्हणून मी रोल करून घेते आणि मग लाट्या कापून घेऊ. आणि हो, आणखी एक गोष्ट, कोरियन मोमोज राईस शीट्सचे सुद्धा करतात. म्हणजे तर त्या राईस शीट्समध्ये सुद्धा भरून आपण डम्पलिंग्स करू शकतो. तुम्हाला तसं करायचं तर तसं करू शकता, सेम सारण वापरून. मग अशावेळी मैदा मळण्याची गरज नाही आहे. याचा रोल केला, छोट्या छोट्या लाट्या कापून घेऊ. तर हे बघा, एवढ्या लाट्या मी करून घेतलेल्या आहेत. बाकीच्या लाट्या आपण झाकूया आणि याला लाटून घेऊ. मोमोजचं जे आपण पुरी करतो, पुरी म्हणजे लाटी करतो, ती खूप जाड ठेवायची नाही, पातळ करायची. पातळ करताना पण मध्ये किंचित जाड ठेवायचं आणि कडेने पातळ करायचं. नाहीतर मग काय होईल, तुम्ही खूप जाड केलं की त्या सारणापेक्षा मैदा जास्त लागेल. तुम्हाला अगदीच गरज वाटली तर थोडंसं मैदा वगैरे याला लावू शकता, जर तुम्हाला वाटते हे चिकटतं आहे तर. नाही लावला तरी चालेल. झालं, ह्याला मी करून घेतलं. अशा 1-2-3 करायच्या आणि मग एकत्र भरून घ्यायच्या. आपण तसंच करू, 1-2-3 लाटून घेऊ आणि मग एकत्रच भरून घेऊ. तर हे बघा, 3 लाट्या मी लाटून घेतलेल्या आहेत. याला भरून घेऊ. आपण काय करूया, याच्यामध्ये घालायचं आहे सारण. असं बोटांवर ठेवायचं, करंजी कशी भरतो तसं बोटांवर ठेवा किंवा पोळपाटावर ठेवून केलं तरी चालेल. यामध्ये आपण हे सारण भरूया. तुम्हाला जर याच्यामध्ये चिकन मोमोज बघायचे असतील तरी मला कमेंट करा, आपण ते पण करूया. हां, आता कडेने मी थोडं पाणी लावते. करंजीचं करतो अगदी सेम प्रोसेस फॉलो करायची आणि याला बंद करायचं. आता मी असाच आकार देणार आहे, तुम्हाला वेगळा कुठला आकार द्यायचा असेल तरी चालेल. ठीक आहे, आपण करंजीला कसं बंद करतो तसंच मी याला बंद करून घेतलं. चांगल्या कडा बंद करून घ्यायच्या, व्यवस्थित दाबून चिकटवायच्या आणि आता तुम्हाला जसा हवा तसा आकार द्यायचा. मी कसं करते,
कडेला इकडून अशा प्लीट पाडून घेणार आहे आणि इकडच्या कडेला 2 प्लीट्स पाडून घेणार या प्रकारे. तुम्हाला असं जरी करंजीप्रमाणे जस्ट ठेवायचं असेल तरी पण चालणार आहे. हे आणखी एक करून घेतलं. आणखी एक तुम्हाला करून दाखवते. तुमच्या हातात जर स्किल्स असतील तर तुम्हाला जर वेगवेगळे आकार देता येत असतील मोमोजला तर तुम्ही तसं करू शकता. आता मी काय केलं, आधीच पाणी लावून घेतलं. यामध्ये आपण सारण भरायचं. कडा अशा जवळ आणून चिकटवून घ्यायच्या. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं, थोडंसं सारण दाबायचं आहे. जेव्हा कोरियन मोमोज करतात ना त्यावेळी ह्या ज्या शीट्स आहेत मैद्याच्या तिथं रेडीमेड मिळतात, तेच वापरतात डायरेक्ट. आणि हे घ्या, सगळे मोमोज आपण तयार करून घेतलेले आहेत. आपण जे प्रमाण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये 14 मीडियम साईजचे मोमोज तयार होतात. फक्त थोडंसं सारण माझं शिल्लक राहिलं. तुम्हाला जर सारण आणि मैदा एकमेकांना पुरायला हवा तर एक अर्धी वाटी मैदा जास्त घ्या. आपले मोमोज तयार झालेत, याला स्टीम करूया. आता स्टीम करायचं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. खाली पाणी ठेवलं आहे, याच्यावर ही चाळणी आहे, म्हणजे माझा हा स्टीमरच आहे. याच्यावर मी बटर पेपर लावते आहे. तुम्ही तेल जरी लावून घेतलं तरी चालेल, पण मोमोज थोडेसे चिकटण्याची शक्यता असते म्हणून मी बटर पेपर लावला आहे. केळीचं पान वगैरे ठेवलं तरी चालणार आहे. यावर आपण मोमोज ठेवूया. फक्त ना थोडं अंतर ठेवून ठेवायचं, म्हणजे हे एकमेकांना असे फुगून चिकटणार नाही. 7 मोमोज यामध्ये बसले. यावर झाकूया आणि याला एक 15 मिनटं वाफ काढूया. तर एक 12 ते 15 मिनिट झालेली आहेत. बघूया, झालेले आहेत मोमोज. हे बघा, हे ना अजिबात असे थोडे थोडे ना ओलसर लागतात, हलकं हलकं चिकटल्यासारखं होतं पण प्रॉपर चिकटत नाही. आणि आतलं जे सारण आहे ते थोडं थोडं बाहेर दिसायला लागतं. याचा अर्थ हे झालेत. गॅस बंद करूया आणि यांना बाहेर काढून घेऊ. पाहिजे तर आपण यांना थोडा वेळ झाकण ठेवूया, म्हणजे हे असेच गरम राहतील. जेव्हा तुम्हाला सर्व करायचे तेव्हा गरम गरम सर्व करायचे. किंवा तुम्हाला जर वाटतं की मोमोज आपल्याला सगळे करून ठेवायचे आहेत पण आयत्या वेळी गरम गरम खायचे, तर भरपूर मोमोज तुम्ही स्टीम करून ठेवा आणि त्याच्यानंतर जसे लागतील तसे डबल स्टीम करून तुम्ही सर्व करू शकता. उलट मी तर म्हणेन, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा स्टीम करता तेव्हा मोमोज जास्त मऊसूत होतात. आता हे मोमोज त्या सॉससोबत, म्हणजे आपण जो सॉस तयार केला आहे त्यासोबत खायचे कसे, तर काय करायचं, 2 प्रकारे खाऊ शकता. वाटीमध्ये सॉस घ्यायचा, त्याच्यामध्ये मोमो टिप करून खायचा. किंवा तुम्ही हवं तर मोमोज असे प्लेटमध्ये पसरून वरून तो सॉस ओतला तरी पण चालेल. जसं तुम्हाला आवडतं तसं सर्व करा. पण माझ्या मते वाटीमध्ये सॉस घेऊन ज्याला त्याला पाहिजे तसं तो डीप करून खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आज आपण मस्त मोमोज कसे करायचे ते बघितलं. याला छान असं प्लेटमध्ये सर्व करताना खाली अशी कांद्याची पात, त्याच्यावर ते मोमोज ठेवायचे, वरून थोडंसं सॉस घालायचं तर घालायचं, किंवा साईडला अशी वाटीमध्ये तोच तयार केलेला सॉस द्यायचा. हां, अगदीच तुम्हाला वाटते आपण तयार केलेला सॉस नाही खायचा आहे, तर तुम्ही बाजारामध्ये जी चिंग्स शेजवान चटणी येते, म्हणजे आपला शेजवान सॉस येतो चिंग्सचा, तो वापरला तरी पण चालणार आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी जरूर करून बघा. खूप रिक्वेस्ट आल्या होत्या म्हणून प्रॉपर कोरियन मोमोज मी दाखवलेले आहेत. फक्त सॉस करायचा की नाही हे तुम्ही ठरवू शकता, बाकी मोमोज करायला हरकत नाही आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.